तर मूर्तीचं आता मला मूर्तीचं तुम्ही सांगितलं की मूर्ती आपण जे राम मंदिर ज्यांनी बांधले तर त्यांच्याशी कनेक्ट करतोय, जे पुण्याचे MIDचे कराड आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं, तर त्यांच्याशी आपण कनेक्ट करू ज्यांची मूर्ती रामाची मूर्ती ज्यांनी बनवली त्यांच्यातर्फे आपण मूर्ती बनवण्याचा एक प्रयत्न करतोय. आणि हुबेहूब पांडुरंगासारखी जर मूर्ती बनवता आली तर आपल्यासाठी अजून चांगलं भाग्याचं असेल. तर मला असं वाटतंय की आपल्या नगरकरांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण मी पण एक नगरचाच आहे. किती काय झालं तरी आपलं हे जे मूळ आहे हे कुठेतरी बाहेर चाललेलं आहे. आपल्या नगरसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी काय ह्याच्यात एक नाही आहे, आमची टीम आहे पूर्ण इंग्लंडला. तर माझ्यासोबत संतोष पारकर आलेले आहेत, बाकी लंडनवरून 4-5 लोक तिथे वेळेअभावी पुण्यालाच थांबलेत. आता जसं जसं पुढे जाईल नवीन लोक जोडणार, जुने लोक निघून जाणार. जर्मनीला खूप सारे लोक येणार आहेत. तर हा उपक्रम आय थिंक आता हे फक्त ही आपण एक बी लावलेली आहे. आता जे आपण काल पंढरपूरला हे फक्त बी पेरून आलेलं आपण. याचा वटवृक्ष व्हायला वेळ लागणार आहे. मंदिर काय लगेच 1 दिवसात किंवा 1 वर्षात उभं राहणार आहे, 2-3-4 वर्षाचा कालखंड आहे. पण नक्कीच मला आवडेल, जसं दादा बोलले की मंदिर जर झालं तर आम्हाला यायला आवडेल. आणि मला वाटतं मीच आज तुम्हाला आमंत्रण देऊन टाकतो, मंदिर जर झालं तर हक्काने लंडनला या आणि नगरच्या माणसाला जरा सेवा करायची संधी द्या.